सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, आध्यात्मिक, आरोप प्रत्यारोप, महाराष्ट्रातील रोखठोक सडेतोड बातम्यांचा वेगवान आढावा घेणारे न्यूज चॅनल म्हणजेच लोणारी टाइम्स लाईव्ह न्यूज। मंडळी नमस्कार, मी विजय दंगेकर आणि आपण पाहतात लोणारी टाइम्स, आवाज महाराष्ट्राचा, महाराष्ट्राच्या जनतेसाठी। आज आपण जयसिंगपूर नगरपालिकेच्या सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणुकीकरिता वार्ड क्रमांक 4 या ठिकाणी आहे। खरं तर वार्ड क्रमांक 4 हा अतिशय झोपडपट्टी असलेला इलाका आहे। जवळजवळ 90% हा वार्ड क्रमांक 4 मधला झोपडपट्टीचा इलाका आहे। इथं स्वच्छतेचा अभाव किंवा आणि कशाचा अभाव या सगळ्या संदर्भाशी नागरिकांशी आपण थेट चर्चा करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत। महिलांच्या अनेक अडचणी असतात, म्हणजे स्वच्छतेचा विषय आहे, कारण का घरकाम करत असताना महिलांना त्याला स्वच्छतेला समोर जावं लागतं। या सगळ्या विषयासाठी आपण आज वार्ड क्रमांक 4 या ठिकाणी आलेलो आहोत। महिलांशी आपण डायरेक्ट थेट संवाद साधणार आहोत। महिला काय म्हणतात त्या सगळ्या संदर्भासाठी, त्यांच्या मनामध्ये काय आहे, कारण का 5 वर्ष गेले, 5 पेक्षा जास्त म्हणलं तरी चालेल, 9 वर्षे जे नगरसेवक निवडून आले होते त्यांनी कुणीही कामं केलेली नाहीत। 9 वर्षातनं 3 वेळा सध्या नगरसेवक इकडे फिरकले नाहीत। नगरसेवका तर त्यांचा चेहराच इथल्या मतदारांना बघून माहित नाही कुठले नगरसेविका होते। एवढी परिस्थिती भयानक या वार्ड क्रमांक 4 होती। तर आपण त्यांच्याशी थेट बोलण्याचा प्रयत्न करा। त्याआधी सगळ्यात आधी मतदारांना बोलण्याच्या आधी आपण या ठिकाणी युवा नेते आहेत, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे चिरंजीव अजित पाटील यड्रावकर आहेत। काल तुम्ही बघितलं एक मीडियावर, सोशल मीडियावर एक व्हिडिओ फिरला गेला आणि तो व्हिडिओ ना या वार्ड क्रमांक 4 मधील सार्वजनिक संडास बाथरूमचा होता। पण जे नगराध्यक्ष सीटला उभे होते त्यांना खरं त्याच्या मागचा इतिहास आणि पार्श्वभूमी माहित नव्हती। खरं तर त्यांच्याच पक्षाचे असलेले नगरसेवक शैलेश चौगुले या वार्डात होते, की त्या नगराध्यक्षांना माहित नव्हतं का? आणि त्यांनी मग समाजाची, इथल्या लोकांची, इथल्या गोरगरीब कुटुंबाची दिशाभूल केली का, असं तुम्हाला वाटते का? आज सर्वप्रथम आज आपल्या नगरपालिकेच्या इलेक्शनच्या दरम्यान विविध पद्धतीनं काही अपप्रचार करण्याचा प्रयत्न काही घटकांनी केला। मी कुणाचं नाव घेऊ इच्छित नाही, मला कुणावरती टीका करायची नाहीये। मागच्या काळात ह्या वार्डामध्ये कोण नगरसेवक होते ह्याबद्दल मला बोलायचं नाही, नगराध्यक्ष कोण होते हे मला बोलायचं नाही। मला माझ्या जयसिंगपूरच्या जनतेला न्याय द्यायचा आहे, त्यांना चांगला रस्ते, चांगल्या पाण्याची सुविधा, त्यांच्या चांगल्या विविध सुविधा आता आपण केल्या। स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स असू दे, आपला शिवतीर्थ चांगल्या पद्धतीने निर्माण झालाय, बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य पुतळा आपल्या इथं निर्माण होतोय, विविध पार्क आपल्या इथं, ऑक्सिजन पार्क आहे, विविध पार्कची सेवा आपण करतोय। हे करत असतानाच आपल्या या 4 नंबर आपल्या वार्डामध्ये काही सुविधांचा अभाव आहे। आता अभाव आहे, आम्ही विविध पद्धतीनं नेहमीच प्रयत्न करत आलोय की जास्तीत जास्त चांगलं काम आपल्या या भागामध्ये व्हायला पाहिजे। आता पुढच्या काळात काही त्रुटी राहिल्या असतील, आमच्याकडनं राहिल्या असतील, त्यांच्याकडनं राहिल्या असतील, पण मी आज ग्वाही देतो की आमचे दोन्ही सक्षम उमेदवार नगरसेवक पदासाठी तसंच नगराध्यक्ष पदासाठी आम्ही जो राहिलेले प्रश्न आहेत ते पण सोडू। आम्ही कुणावरती टीका करणार नाही, आम्ही आमच्या कामाने त्यांना उत्तर देऊ। त्यांनी जो अपप्रचार केलाय त्यांना मी त्याच्या शुभेच्छा देतो। त्यांनी त्यांचं काम करावं, आम्ही लोकांच्या भल्याचं काम करू आणि पुढच्या काळात सुद्धा आपले दोन्ही सक्षम उमेदवार चांगल्या पद्धतीनं या भागाचा चेहरामोहरा बदलतील। मागच्या उमेदवारांबद्दल मला बोलायचं नाही, पण आता विविध ह्या भागात फिरत असताना मी विविध लोकांच्या समस्या जाणून घेतल्या, ज्येष्ठ लोकांचा आशीर्वाद घेतलं, प्रत्येकांचं मनात खंत होतं की बाबा आपल्या भागात अजून काम झालं पाहिलं होतं। तर हे काम आपले दोन नगरसेवक चांगल्या पद्धतीनं करतील आणि त्यांची साथ देण्यासाठी नगराध्यक्ष साहेब आहेत। विविध पद्धतीनं ह्याच्या पुढच्या काळात सुद्धा मी लक्ष घालून जर आपल्याला कुठलीही काही अडचण आली तर आपल्याबरोबर आपला एक भाऊ म्हणून, आपला एक मुलगा म्हणून आपल्या सर्वांच्या बरोबर राहील अशी ग्वाही देतो। आणि मी ह्या भागामध्ये आज जी गर्दी आपल्या इथं आहे, आपल्याला मी सर्वांना विनंती करतो की आपले शाहू विकास आघाडीच्या उमेदवारांना जास्तीत जास्त मतांनी विजय करा आणि आपल्या जयसिंगपूरचा चेहरा परत एकदा बदलूया आणि चांगला करूया असं मी ग्वाही देतो। एक शेवटचा प्रश्न आहे, तुम्ही ह्या भागामध्ये आता पदयात्रा काढली, तुम्ही बघितलाय पदयात्रे दरम्यान इथल्या रस्त्याची अवस्था, मला वाटतंय गेल्या 20-25 वर्षामध्ये या भागात रस्ता झालाय, मुरुम टाकलं गेलं, पण एक पक्का रस्ता असतो तो या भागाला मिळाला नाही। आणि इथं अडचण आहेत सगळीकडे, म्हणजे अतिक्रमणचं असेल, दोन्ही बाजूचं घर वगैरे पुढे आले असतील, किंवा जो हाय तो रस्ता तरी व्यवस्थित डेव्हलप व्हावा, याकरता या वार्ड क्रमांक 4 मधील जनतेला रस्ता चांगला सुशोभीकरण मिळावा याकरता आपण पुढाकार घेणार का आणि कधी काम चालू करणार लगेच? आता रस्त्याचा प्रश्न काही नाही मांडला, पण रस्त्याचा प्रश्न मांडत असतानाच आपल्या इथं गटरीचा प्रश्न आहे। आता आपण अंडरग्राऊंड गटरीकडे जातोय, आता थोडी अतिक्रमण आहेत, कोणत्याही घराच्या भिंतीला न आपल्याला हलवता चांगल्या पद्धतीचा विकास करायचा आहे।
आणि त्यासाठी नेहमीच मी पुढाकार घेईन, तसेच आपले सर्वच नगरसेवक पुढाकार घेतील आणि आपण आपल्या ह्या भाग जो 4 आहे आपला, त्याचा चांगल्या पद्धतीनं चेहरामोहरा बदलू असं मी सांगतो आणि थांबतो. सगळ्यात महत्वाचा झोपडपट्टी भाग आहे हा सगळा. राजीव गांधी नगर असेल, शाहूनगर आहे, परत 52 झोपडपट्टी आहे, समडोळी माळा, हे सगळा झोपडपट्टी भाग आहे. जयसिंगपूरचा भौगोलिक विचार केला तर बऱ्यापैकी 50% हा झोपडपट्टी भाग आहे. इथल्या लोकांना भीती आहे की ह्यांची जी घरं आहेत ती अतिक्रमण आहेत आणि भविष्यात ती निघू शकतात. प्रॉपर्टी कार्ड आता बऱ्यापैकी जवळजवळ 170-178 आमदारांनी सांगितलं की त्या लोकांना दिलंय, तुम्ही ऑनलाईन बघू शकता. तर बाकीच्यांना प्रॉपर्टी कार्ड देण्यासाठी आपली येड्रावकर बंधूंची किंवा आपल्या वडिलांची किंवा राजे शाहू विकास आघाडीची काय त्याच्यावर रणनीती आहे? आपल्या भागातील झोपडपट्टी कोणताही भाग असो, अतिक्रमणातला असो, त्याचं एकही भिंड ज्यांनी घर बांधलेलं आहे त्यांचं एकही वीट हलवण्याचं काम आपण हे असलं पाप करायचं नाहीये. आपण जे नियमात बसतं तेच करून सगळ्यांना चांगल्या सुख सुविधा द्यायच्या आहेत आणि पुढच्या काळात सुद्धा आमचा हा प्रयत्न राहील, जास्तीत जास्त सुविधा देऊन कोणालाही न त्रास करता जास्तीत जास्त प्रॉपर्टी कार्ड कसं देता येईल. आता विविध पद्धतीनं आम्ही प्रॉपर्टी कार्डचं काम आमच्या राजेंद्र पाटील येड्रावकर साहेब असतील, संजय पाटील येड्रावकर साहेब असतील यांच्या माध्यमातून आपण प्रॉपर्टी कार्ड द्यायचं काम चांगल्या पद्धतीने चालू आहे. थोड्याफार अडचणी येतात, काही जागेला रोड जात असतो, विविध पद्धतीनं आपण त्याच्यात सुद्धा मार्ग काढून सर्वांना एक चांगला न्याय मिळाला पाहिजे. कोणालाही अडचण न येता आपण प्रॉपर्टी कार्ड करण्याचा प्रयत्न केलाय. नाहीतर मग प्रॉपर्टी कार्ड द्यायचं म्हटलं तर आपण सर्वांना बाबा घेऊन टाक, हे तुला हे तुला हे तुला, पण आपल्याला काय कोणालाही न त्रास देताना प्रत्येकाला आपल्या हक्काचं प्रॉपर्टी कार्ड व्हायला पाहिजे, त्याच्यावरती त्याचं घर व्यवस्थित चांगल्या पद्धतीनं व्हायला पाहिजे. पुढच्या काळात त्याला काहीतरी रोजगार करायचा आहे, उद्योग करायचा आहे, तर त्यासाठी त्याला कर्ज मिळावं त्या घरासाठी. त्यासाठी साहेबांचा नेहमीच प्रयत्न आहे आणि पुढच्या काळात आम्ही हेही घडून दाखवू अशी मी ग्वाही देतो आणि थांबतो. नक्कीच या ठिकाणी मला एक युवक आहेत, भविष्यामधील युथ आयकॉन आहेत तालुक्याचे अजित पाटील येड्रावकर यांनी सांगितलेलं आहे कुणाच्याही घराला धक्का न लावता प्रत्येकाला प्रॉपर्टी कार्ड या ठिकाणी देण्यात येईल असं सांगितलेलं आहे. 2 नगरसेवक सह 1 नगराध्यक्ष असं तुम्ही आम्हाला निवडून द्या आणि सत्ता आली की आपण नक्कीच हे रस्त्याचं काम आहे, गटारी काम आहे, अंतर्गत जी कामं असतील सुशोभीकरण या वार्डातली 4 नंबर ती नक्की पूर्ण करू असं अजित येड्रावकर यांनी सांगितलेलं आहे. विजय दंगेकर, लोणारी टाइम्स, जयसिंग.